मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा। आज आपण जगातल्या सगळ्यात पहिल्या भूताची गोष्ट बघणार असो। ही गोष्ट तेव्हाची असा जेव्हा आपल्यावर इंग्रजांचा राज्य होता आणि तेव्हा लोकांका माहितीच नाही होता की भूत म्हणजे नेमका काय। चला तर मग अजिबात वेळ न घालवता ह्या गोष्टीक सुरुवात करूया। ही गोष्ट पूर्ण ऐका आणि आवडली तर नक्की लाईक करा। ही गोष्ट मी माझ्या आजोबांकडसून ऐकलं होतं आणि ही गोष्ट इतकी जुनी असा की कित्येक वर्षा म्हणण्यापेक्षा काही शतका निघून गेली असतील आणि ही गोष्ट पिढ्यानपिढ्या पुढे सरकत गेली आणि ती माझ्यापर्यंत येऊन पोचली। तो काळ इंग्रजांचा होतो आणि तेव्हाच्या काळाची लोका एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाताना पायीच प्रवास करायची आणि जी लोक श्रीमंत होती ती घोडागाडी किंवा बैलगाडी अशा साधनांचा वापर करायची आणि शक्यतो ह्या सगळा इंग्रजांकडेच होता। गावातल्या खायच्याच माणसाकडे असा काय नाही होता, त्यामुळे त्यांका पायीच प्रवास करूचो लागायचो। आणि तेव्हा बऱ्याच लोकांकडे कंदिला होती जी रॉकेलवर चालायची। रात्रीच्या वेळेक जर कोणाक प्रवास करूचो असत तर ती लोका कंदिला घेऊन बाहेर पडायची। तर ही गोष्ट माझ्या पूर्वजांसोबत घडली होती। मी आता त्यांका आजोबाच म्हणतोय, पण ती आमची खूप जुनी पिढी होती। तर झाला असा होता की आजोबा आपल्या दोन मित्रांसोबत घराकडे येत होते। शाप काळोख पडलो होतो। आता नेमके किती वाजले असतील ता काय सांगा घेऊचा नाही, कारण तेव्हा कोणाकडे घड्याळच नाही होती। तरी धरून चला रात्रीचे 9-10 वाजले असतील। आजोबा आणि आजोबांचे दोन मित्र आपल्या हातात कंदील घेऊन घराकडे येत होते आणि हे तिघवले जण नाईलाजास्तव इंग्रजांच्याच ऑफिसमध्ये काम करत होते, कारण त्यांच्या पुढे कोणाचाच चलत नाही होता। पण त्या रात्री त्यांच्या वाटेत एक विचित्र माणूस आडवं इलो। आता मी ते विचित्र यासाठी म्हणतोय कारण तो माणूस तर होतो, पण त्या माणसाचा डोक्या काय दिसत नाही होता। त्या माणसाक बघून हे तिघजण म्हणाले, अरे हो काय प्रकार असा, माणसाचं डोक्या नाही कसं दिसणार। तेव्हा त्यांका वाटला की रात्रीचो काळोख असा आणि काळोखात त्याचा डोक्या नीट दिसत नसतला, म्हणून ते त्या माणसाच्या जवळ जाऊक लागले। जेव्हा त्यांनी जवळ जाऊन कंदिलाच्या प्रकाशात नीट बघितल्याने तेव्हा त्यांका झटकोच बसलो। त्या माणसाक खरोखरच डोक्या नाही होता। एखादो माणूस डोक्याशिवाय कसो काय चालाक शकता आणि तो आधी जिवंत तरी कसो काय राहू शकता। त्या माणसाक बघून हे तिघवले चांगलेच घाबरले। तिंका अजून एवढा समाजला नाही होता की तो नेमको कोण असा, पण त्याचो तो सगळं अवतार बघून हे थैसून मागे पळाक लागले। त्या माणसाक डोक्या तर नाही होता, पण तरी सुद्धा तो माणूस यांचो पाठलाग करूक लागलो। आणि जेव्हा त्यांका ह्या समाजला की तो माणूस आपल्या पाठनं धावता तेव्हा तर यांच्या काळजाचे ठोकेच वाढले। आता काय करूचा तास त्यांका सुधरत नाही होता। तेवढ्यात माझे आजोबा म्हणाले, अरे आपण असे धावत राहिलो तर आपण कायच करूक शकत नाही, त्यापेक्षा आपण काहीतरी लपाया। असं म्हणान ते तिघवले जण एका मोठ्या दगडाच्या मागे लपले। त्या तिघांपैकी कोणाक माहितीच नाही होता की तो नेमकं कोण हा आणि त्या माणसाच्या हातात कसला हत्यार पण नाही होता। त्यामुळे त्या तिघांका ही तरी भीती नाही होती की तो ह्यांका मारू किलो असा। पण ज्या माणसाक डोक्याच नाही तो माणूस कसो काय जिवंत असात ह्यो प्रश्न मात्र त्यांका सतावत होतो। ते गपचूप दगडाआड लपान तेका बघत होते। तो धावत धावत त्या दगडापर्यंत इलो आणि त्यांचं नशीब एवढा चांगला होता की त्याच वेळेक एक जंगलातून प्राणी त्याच्या समोर धावत इलो आणि तेका बघून जाग्यावरच थांबलो। तो एखाद्या हरणाप्रमाणे वाटत होतो आणि त्यानंतर पुढे जो काय भयंकर प्रकार घडलो तो प्रकार बघून ह्या तिघांची बोबडी चोळली। मगातपासून जो मान नसलेलो माणूस यांचा पाठलाग करत होतो त्या माणसान त्या प्राण्याक एका हातात उचलल्यान, त्याचे चारवले पाय एका हातात घट्ट पकडल्यान आणि एका क्षणार्धात बाजूच्या दगडावर जोरात आपटल्यान
आणि तो जो प्राणी होतो तो एका क्षणात जागेवरच ठार झालो. रक्ताचे पाट त्या रस्त्यावर व्हावाक लागले आणि त्या भयंकर दृश्य बघून यांच्या मात्र पायाखालची जमीन सरकली. ह्यो काहीतरी भयंकर प्रकार असा ह्या त्यांच्या लक्षात इला. ह्यो साधोसुधो माणूस नाया. हेंका आपल्या वाटला होता की त्या माणसापासून घाबरायची गरज नाया. पण जो काय आता प्रकार त्यांनी बघितल्याने तेव्हापासून त्यांका कळून चुकला की ते थोडक्यात वाचले. बघता बघता त्या माणसान त्या प्राण्याक धरल्यान आणि तो वडत वडत तेका जंगलात घेऊन गेलो. तो जसं थैसून गेलो तसे तिघजण दगडा मागसून बाहेर इले आणि सरासर पावलं टाकत आपल्या घराच्या दिशेने पळाले. घराकडे जाऊन त्यांनी गावात सगळ्यांका सांगितल्याने की असो असो प्रकार घडलो. पण गावकऱ्यांनी मात्र त्यांच्याकडे लक्षात देऊक नाही, कारण कोणाक ता खराच वाटत नाही होता. मान नसलेलो माणूस कसो काय जिवंत असाक शकता, कारण तेव्हा भूत प्रेत असो काय प्रकार असता ह्याच त्यांका माहिती नाही होता. पुढच्या दिवशी सकाळी ते परत आपल्या कामावर जाऊक निघाले. तेव्हा त्यांका वाटेत ताच रक्त गावला जा काल रात्री पडला होता. म्हणजे त्यांनी जो काय प्रकार बघितलेलो होतो तो एकदम खरो होतो. ते थैसून आपल्या कामावर गेले आणि थैच्या इंग्रजांच्या कानावर त्यांनी हे सगळं प्रकार घातल्याने पण त्यांका हे काय बोलले तास समजला नाही आणि ते उलटे यांच्यावर हसाक लागले. ह्यांनी इंग्रजांका सांगितल्याने होता की आमका संध्याकाळी लवकर घराक सोडा, पण ते इंग्रज होते. ते कसला ऐकतले. ते मुद्दामून जास्तीचं काम देऊन रात्री उशिरापर्यंत थांबवून घ्यायचे. त्या दिवशी सुद्धा त्यांनी त्यांका उशिरा सोडल्याने आणि ज्या दिवशी हो प्रकार घडलो तेव्हा पावसाचे दिवस होते, कारण पाऊस पडत होतो. हे त्या भर पावसात त्याच वाटेन घराकडे येऊक निघाले होते. ह्या तिघांच्या जीवात जीव नाही होतो, कारण ह्या वेळेक जर तो मान नसलेलो माणूस यांच्या समोर इलो तर तो काय यांका जिवंत सोडूक शकत नाही. ह्या भीतीन ते घाबरत घाबरत चलत होते. पण यांचा नशीब एवढा चांगला होता की तो माणूस काय त्यांका वाटेत गावलो नाही. पण जेव्हा हे आपल्या गावात गेले तेव्हा त्यांच्या कानावर एका घरासून मोठमोठ्यान रडण्याचा आवाज येऊक लागलो आणि सगळे गावकरी एका घराकडे जमले होते. तसे सगळेजण धावत धावत त्या घराकडे गेले. थंय गेल्यावर त्यांका असा समजला की कोणीतरी एका माणसाक मारलेला होता. आणि जेव्हा त्यांनी ह्या घटनेबद्दल सविस्तर माहिती विचारल्याने तेव्हा त्यांच्या घरच्यांनी असं सांगितल्याने की एक माणूस त्यांच्या घराकडे इलो ज्या माणसाक डोक्याच नाही होता आणि त्यांनी त्या माणसाक पकडल्यान आणि सरळ जमिनीवर आपटल्यान आणि सगळे रक्ताचे पाट व्हावक लागले. त्या माणसान क्षणार्धातच जीव सोडल्यान आणि त्या मान नसलेल्या माणसान परत तसाच केल्यान. त्या मारलेल्या माणसाक तो ओढत ओढत जंगलात घेऊन गेलो. आणि तेव्हा मात्र गावात सगळ्यांका कळून चुकला की माझे आजोबा त्यांका जा काय सांगत होते ता एकदम खरा असा. आणि तेव्हा गावात अशी चर्चा सुरू झाली की मान नसलेलो जंगली प्राणी गावात शिरलो असा. जशी रात्र व्हायची तसे सगळेजण थराथरा कापाक लागले होते. पण अजूनपर्यंत कोणाक समजलं नाही होता की तो एक जंगली प्राणी नसान ता एक भूत असा. मग त्यानंतर ते सगळे गावकरी मिळून इंग्रजांकडे गेले आणि त्यांच्या कानावर ह्यो सगळो विषय घातल्याने पण इंग्रजांनी मात्र त्यांका अजिबात जुमानूक नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी स्वतःच ठरवल्याने की आता आपल्याकच काहीतरी करूचा लागतला. त्या जंगली प्राण्याक आपल्याकच मारूचा लागतला, नाहीतर तो दिवसेंदिवस एकेकाक मारत सुटलो. म्हणून मग सगळ्या गावकऱ्यांनी मिळून ठरवल्याने की आजची रात्र आपण जागून काढायची. आणि ते एका बकरीक गावच्या वेशेवर बांधल्याने आणि सगळेजण लांब लांबवर जाऊन लपले आणि त्या मान नसलेल्या प्राण्याची वाट बघूक लागले. काही तासांनी एक हालचाल जाणवली. तशी ती बकरी मोठमोठ्या नारडाक लागली. बघता बघता तो मान नसलेलो माणूस त्या बकरीच्या जवळ इलो आणि त्या माणसाक बघून अर्धी माणसा तर चांगली चाट पडली. असा कसा काय शक्य असा. त्यांनी पुऱ्या जन्मात असो भयंकर प्रकार पहिल्यांदाच बघितलेलो होतो. त्या मान नसलेल्या माणसान त्या बकरेक एका हातात उचलल्यान आणि क्षणार्धात खाली आपटल्यान आणि ती बकरी जागीच ठार झाली. मग तो त्या बकरीक ओढत ओढत
जंगलाच्या दिशेने जाऊक लागलो. त्या गावकऱ्यांमध्ये जी धीरिष्ठ माणसं होती त्या माणसांनी हिंमत केल्याने त्या भयंकर जंगली प्राण्याचो पाठलाग करूक लागले. की नेमको खंय जाता. बघता बघता तो जंगलात शिरलो आणि जवळजवळ 5-6 किलोमीटर तो जंगलाच्या आत गेलो. हे सगळेजण तरतरतच त्याच्या मागसून जायत होते. मग तो जाऊन एका ठिकाणी थांबलो आणि थंय गेलेल्या माणसांका जा काय दृश्य दिसला. ता दृश्य बघून कोणाच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही होतो. आणि तो सगळं प्रकार बघून सगळ्यांका कळून चुकला की आपण जेका जंगली प्राणी म्हणतो तो जंगली प्राणी नाया. ह्या काय तर अजूनच भयंकर हा. कारण तेंका थंय त्या माणसाचा डोक्या दिसला आणि त्या जिवंत डोक्या होता. आणि बघता बघता त्या धड नसलेल्या माणसान आपल्या हाताने त्या बकरेक फाडल्यान आणि ता सगळा त्या खाली ठेवलेल्या डोक्याच्या तोंडात ता सगळा कोंबूक लागलो. अक्षरशः नुसत्या डोक्यान त्या संपूर्ण बकरेक खाऊन टाकल्यान. ती बकरी नेमकी गेली खंय ह्याच कोणाक समजला नाही. कारण धड वेगळा डोक्या वेगळा ह्या सगळा काय चालला ताच तेंका समजत नाही होता. ता सगळा भयंकर दृश्य बघून त्यातले 2-3 जण जागीच बेशुद्ध पडले. मग त्या बेशुद्ध पडलेल्या माणसांक उचलून त्यांनी पटकन आपलं गाव गाठल्याने. आणि जेव्हा त्यांनी गावकऱ्यांका ह्या सगळ्या सांगितल्याने तेव्हा तर कोणाकच खरा वाटत नाही होता. कारण असा कोणी आधी ऐकाकत नाही होता. जो तो माणूस म्हणाक लागलो की असा शक्यच नाही. म्हणून मग दुसऱ्या दिवशी सुद्धा जेंका यावर विश्वास बसाक नाही त्यांनी परत तसाच केल्याने अजून एका बकरेक गावच्या वेशेवर बांधल्याने रात्रीचो तो मान नसलेलो माणूस परत इलो. त्यांनी त्या बकरेक मारल्यान आणि तो तिका ओढत ओढत जंगलात नेऊक लागलो. तशी ही माणसा त्याच्या पाठना गेली आणि त्यावेळेक सुद्धा असंच प्रकार घडलो. काल रात्री जा काय घडला अगदी तसाच त्या रात्री सुद्धा घडला. आणि तेव्हा मात्र सगळ्या गावाक कळून चुकला की ह्यो जंगली प्राणी नाया ह्या काय तर खूपच भयंकर असा. पण तेव्हा मात्र कोणाकच माहिती नाही होता की त्याच्यापासून नेमका वाचायचा कसा. त्याच्यासोबत लढणं तर अशक्य होता. कारण तो माणूसच नाही होतो आणि तो प्राणी नाही होतो. मग नेमका होता काय. तसे काही जण तेका राक्षस म्हणूक लागले. कारण त्यांका माहिती होता की या जगात देव आणि राक्षस हे 2 प्रकार असत. आणि त्यावेळेक त्यांनी तेका राक्षस म्हटल्याने. पण ता खरा तर एक भूत होता. पण ह्या सगळ्या आता आपण म्हणतो. पण तेव्हा त्यांका माहितीच नाही होता. सगळे गावकरी रात्री राक्षस येतलो म्हणून थरथर घाबरायचे. म्हणून मग गावच्या काही लोकांनी मिळून ठरवल्याने की आपल्याकच याचा काहीतरी करूचा लागतला. मग त्यांनी परत ताच केल्याने गावच्या वेशेवर एक बकरी ठेवल्याने आणि परत तोच प्रकार घडलो. तो त्या बकरीक मारून जंगलात घेऊन जाऊक लागलो. मग हे सगळेजण त्याच्या मागोमाग त्या ठिकाणी जाऊन पोचले. त्यांनी ह्याआधी सकाळी सुद्धा ह्या जागेवर येऊन बघितल्याने. पण तेव्हा मात्र त्या माणसाचा डोक्या आणि तो माणूस त्यांका काय गावलो नाही. म्हणजे तो माणूस फक्त रात्रीचंच दिसायचो. ते रात्रीचे त्या माणसाच्या मागसून गेले. जसं तो माणूस त्या बकरेक त्या तोंडात कोंबूक लागलो त्याच संधीचा फायदा घेऊन त्यांनी त्या माणसाच्या अंगावर रॉकेल फेकल्याने आणि क्षणार्धात तिका पेटवून दिल्याने तसा त्या जळता धड चारवल्या दिशेने पळाक लागला. आणि त्या माणसाचा जो डोक्या होता त्या रागान ह्या सगळ्या गावकऱ्यांकडे बघूक लागला. बघता बघता त्या संपूर्ण धडाची जळान राग झाली. उरला त्या फक्त डोक्या. आता डोक्याचा करूचा काय. काही जण म्हणाले की एकावर जाळून टाकूया. तर काही जण म्हणाले की ह्यो तर माणूसच नाही. ह्याची अंतिम विधी करून काय फायदो. ते का आपण जमिनीत पुरून टाकूया. मग त्या गावकऱ्यांनी घराकडे परत येताना वाटेत काहीतरी त्या डोक्यात जमिनीत पुरून टाकल्याने आता नेमका त्यांनी खय तेका पुरल्याने ती जागा आता कोणाकच माहिती नाही. पण तेव्हापासून असं म्हणतात की ती जर जागा गावली तर त्याचा डोक्या असा तर अजून जिवंत अवस्थेत सापडाक शकता. पण जेव्हा त्याने त्या धडाक जाळल्याने आणि डोक्याक पुरल्याने तेव्हापासून मात्र त्यांच्यासोबत तो प्रकार परत त्यांच्यासोबत कधी घडलो नाही.
पण ताजा काय होता, त्या जगातला सगळ्यात पहिला भूत होता असं मनाक काय हरकत नाही. फक्त फरक इतकोच होतो की तेव्हा त्या लोकांका ता माहिती नाही होता आणि म्हणूनच त्या लोकांनी तेवढी हिंमत केल्याने तेंका जर आधीच माहिती असता की तो एक भुताटकीचो प्रकार असा तर कोणाचीच त्याच्या मागसून जाऊची हिंमत झालीच नसते. ही जी गोष्ट असा ती एकदम सत्य मानली जाता आणि ती पिढ्यानपिढ्या ऐकत दिलेली गोष्ट असा आणि असावं म्हटलं जाता की ही गोष्ट ऐकल्यानंतर बऱ्याच जणांनी त्या डोक्या शोधूचा प्रयत्न देखील केल्याने पण त्या अजूनपर्यंत कोणाकच गावला नाही. पण जी कोण लोक ही गोष्ट सांगतात ती एकदम खात्री देऊन बोलतात की त्या डोक्या जर कोणाक गावला तर त्या अजूनही जिवंत अवस्थेत सापडतला. मंडळी, आज पुरता एवढाच. तुमका या गोष्टीबद्दल काय वाटता त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जर ही गोष्ट आवडली असाल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक शेअर करूक विसरा नको. आणि अजूनही सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची जी घंटा असा ती मारूक विसरा नको. देवाची घंटा आधी. चला तर मग लवकरच भेटाया अशीच एक आगळीवेगळी आणि भयानक गोष्ट घेऊन बुधवारी ठीक रात्री 10:30 वाजता.